शब्दाला आपण माहिती सांगत आहे. पहिले दैनंदिन उपस्थिती कशी भरायची थोडक्यात बघून घेऊया लगेच आणि नंतर मग बिलाकडे जाऊया. बघा इथे MDM ऍप आहे, त्या ऍप मध्ये तुम्हाला जायचं आहे. तर बघा जर तुमचा एखादा मुख्याध्यापकाचा नंबर रजिस्टर केला असेल तर त्या एका नंबरवरून तुम्ही 4 ठिकाणी सुद्धा मोबाईल ऍक्टिव्हेट करू शकता, हा ऍप ऍक्टिव्हेट करू शकता. आणि शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहे प्रत्येकाला सांगायचं भरा म्हणून. 4 जण असतील तर 3 तर भरणारच. आणि इथे तुम्ही किती वेळा, 1000 वेळा सुद्धा एका दिवसाची माहिती भरू शकता. पण शेवटची जी माहिती तुम्ही भराल ना ती माहिती गृहीत धरल्या जाते. ठीक आहे, हे बऱ्यापैकी तुम्हाला माहित आहे कारण तुम्ही आता 25व्या बॅचला आहात, म्हणजे नक्कीच तुम्हाला माहित असणार. रोजची हजेरी, ठीक आहे. रोजच्या हजेरीला क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने कॅलेंडर येतो. हा मार्च महिन्याचा कॅलेंडर आहे. या ठिकाणी तुम्हाला कळतं की आपली मागच्या महिन्यात कोणकोणते दिवस राहिले. ठीक आहे, तर 8 तारीख, 6, 16 तारीख, 12 तारीख, 20 तारीख, 29 तारीख, 25 तारीख. ठीक आहे, 29 ला समजा गुड फ्रायडे होता, 25 ला होळी होती, म्हणजे 20 ची मिस झाली, 16 ची मिस झाली. मला वाटतं 8 आणि 12 ला काहीतरी सुट्ट्या असतील. ठीक आहे, जे असो, जे असेल ते असेल. इथे क्लोज करायचं. क्लोज केल्याच्या नंतर बघा मागची बॅकडेटेड एंट्री या ठिकाणी भरता येत नाही. त्यासाठी तुम्हाला मी जे पोर्टलला लॉग इन करून दाखवणार आहे ना तिथे करायची आहे. आता इथे बघा उपस्थिती भरायची आहे. 1000 विद्यार्थी आज किती होते? 4, इथे 6, इथे 15 आणि इथे 6. ठीक आहे, 31 विद्यार्थी हजर होते. 1000 पैकी किती विद्यार्थ्यांनी लाभ घेतलाय? लाभार्थी किती त्याच्यापैकी? 4, 6. इथे खालचा आकडा वेगळा असू शकतो, असं काय नाही की मी जसे हे लिहिलंय तसंच, पण आपण तसंच लिहायचं असते. आजचं कडधान्य काय होतं? कोणतंही लिहिलं तरी चालते आपल्याकडे उपलब्ध असलेलं. असं परफेक्ट नाही की हेच भरा आणि तेच भरा. माहिती भरणे महत्वाचं आहे. इथे माहिती तपासा म्हणायचं आणि ओके. इथे परत तुम्हाला एकदा दिसून जाते कशा पद्धतीने भरली आणि इथे पुढे पाठवा. ठीक आहे, तुम्हाला जर वाटलं की मी ही माहिती भरत असताना थोडी चुकलंय, ठीक आहे, समजा इथे माझा पहिलीचा पट 4 होता, तो 444 झाला, इथे 55 झाला, इथे 36 झालं, इथे 258 झालं. ठीक आहे, चुकून भरल्या गेली असेल इथं आणि इथे कडधान्य काही दिलं असेल. माहिती तपासा, ओके, भरून टाका, काही प्रॉब्लेम नाही. 793 विद्यार्थी भरले गेले. ठीक आहे, नंतर तुम्हाला आठवलं की अरे बापरे आपलं चुकलं, किंवा ऑफिस वाल्यांचं लक्ष असते कोण किती भरली ती, तर मग तुम्ही परत भरायची. इथं 4 योग्य जी माहिती आहे ना ती भरायची. 4, 6, 15, 6, 4, 6, 15, 6. ठीक आहे, नंतर कडधान्य, तुरडाळ, माहिती तपासा, ओके. आता ही भरल्याच्या नंतर ती 793 ची आपोआप पुसल्या जाते. ओके, ही शेवटी जी भरलेली माहिती असते की नाही ती गृहीत धरल्या जाते. हे कायम लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही इथे 1000 वेळा सुद्धा भरू शकता. वेगवेगळा सराव इथे तुम्ही वेगवेगळ्या वेळेस करू शकता. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इथे घाबरण्यासारखं असं काहीच नाही. चुकलं परत भरा, अजून चुकलं परत भरतो, अजून चुकलं परत भरतो. टेन्शन नाही घ्यायचं. परत 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 तुम्हाला वाटते तेवढ्या वेळेस तुम्ही या ठिकाणी सराव करू शकता. पण मागे राहिलेली माहिती याच्यामध्ये तुम्हाला नाही भरता येणार. ओके, चला आता जाऊया आपण पोर्टलला. MDM पोर्टलला ऍप मध्ये भरल्या गेली नाही, समथिंग काहीतरी प्रॉब्लेम असेल. आता मी जातोय MDM पोर्टलला. बघा इथं गेल्याच्या नंतर फक्त तुम्ही MDM पोर्टल असं टाका. MDM पोर्टल वेबसाईट माहित असणे काही गरजेचं नाही. इथे MDM पोर्टल बघा, मिड डे मील पोर्टल असं येऊन जाईल, त्याला करा क्लिक. ओके, त्याला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर इथे युजर आयडी, ओके, युजर आयडी म्हणजे तुमच्या शाळेचा क्यूडॅश नंबर. ठीक आहे, आता पासवर्ड कोणता वापरायचा याला? तर स्कूल लॉग इनला जो पासवर्ड असतो की नाही तो वापरायचा. ठीक आहे, इथे फॉरगॉट पासवर्ड साठी तुम्हाला चान्स नाहीये. कारण याचा जर पासवर्ड तुम्ही विसरला असाल तर तुमचं स्कूल पोर्टलचं पासवर्ड रिसेट करावा लागतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, स्कूल पोर्टलचा पासवर्ड या ठिकाणी लागतो. आता इथे कॅप्चा टाकायचा आपल्याला. कॅप्चा आहे F9, बघा स्मॉल एफ आहे, F9 DE09 आणि लॉग इन. ठीक आहे, या ठिकाणी लॉग इन केलं. लॉग इन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने स्क्रीन आली. इथे दरवेळेस तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल. आय हॅव रीड
ऑल द नोटिफ इन्फॉर्मेशन आणि सबमिट. ठीक आहे, इथे आपलं करंट कॅलेंडर दिसतं एप्रिल महिन्याचं. इथे तुम्ही मागच्या महिन्याचे कॅलेंडर बघू शकता. जसं मार्च, हे बघा, हे मार्च मध्ये कोणकोणते भरले, कोणते नाही भरले, किती भरले ते तिथं क्लिक करून कळून जाते. ठीक आहे, आता हे थोडेसे ऑरेंज कलर मध्ये आहे ते भरलेले नाहीये, ब्ल्यू कलर वाले भरलेले आहेत. मागचे महिने सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे, जानेवारी महिना. ओके, हा पासवर्ड तुम्ही गुगलला सेव्ह करू शकता. हो, साईट चालूच असते ही कायम. हो, आता बघा बॅकडेटेड माहिती कशा पद्धतीने भरायची ते सांगतोय. बघा इथे एमडीएम किंवा तुमचं रोजचं नाही भरल्या गेलं तर ते कशा पद्धतीने भराल ते दाखवत आहे. बघा इथे एमडीएम डेली अटेंडन्स, याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे. एमडीएम डेली अटेंडन्स याला क्लिक केल्याच्या नंतर एमडीएम डेली अटेंडन्सला करा क्लिक. ठीक आहे, सिक्युअर आहे. त्याला गेल्याच्या नंतर ही स्क्रीन बघा तिकडे आली तशी झाली. बघा इथे आपण भरलेली माहिती आपल्याला दिसत आहे, ऍप मध्ये भरलेली माहिती या ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे, इथे सुद्धा तुम्ही दिवस मावळेपर्यंत, रात्रीचे 12 वाजेपर्यंत, 11 वाजून 59 मिनिटापर्यंत किती वेळाही भरू शकता. परत 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 भरायची, इथे अपडेट करायची, भरायची, अपडेट करायची. ठीक आहे, आता बॅकडेटेड भरण्यासाठी तुम्हाला इथे जायला लागतं या तारखेवर. आता सध्या बंद आहे, पण त्या तारखेवर गेल्याच्या नंतर इथे महिना असतो. या महिन्याला क्लिक केल्यावर मागचा महिना दिसतो. त्या मागच्या महिन्यातली जी तारीख तुमची राहिली ना त्या तारखेला क्लिक करायचं, माहिती भरायची ना अपडेट करायचं, संपला विषय. ठीक आहे, हे जेव्हा बॅकडेटेड सुरू होईल ना तेव्हा मी सांगून देईन, तुम्ही काळजी करू नका. आता विषय सध्या आहे तर तो आहे बिलचा, की आतापर्यंत एवढे बिल आलेत बघ, कोणत्या महिन्याचं कोणतं बिल, किती बिल. ठीक आहे, किर्द मध्ये लिहायला थोडंसं आपल्याला त्रासदायक जात आहे, तर तुम्ही ते बिल डिटेल्सला जायचं आहे. ठीक आहे, बिल डिटेल्स, या बिल डिटेल्सला करा क्लिक. याच्यामध्ये पहिलंच ऑप्शन आहे बिल डिटेल्स. बघा पूर्वी या ठिकाणी बिल डिटेल्स डाउनलोड व्हायला खूप वेळ लागायचा, 5 ते 10 मिनिटं एका महिन्यासाठी लागायचे. पण आता काय नाही, आता पटकन ओपन होते. बघा इथे सिलेक्ट इयर, आता आपल्याला 23-24, ठीक आहे, 23-24 मधलं जानेवारी महिना. आता हा जानेवारी जर डाउनलोड केला तर तो कोणता जानेवारी असेल, जानेवारी 2023 की जानेवारी 2024? तर जानेवारी, यस, जानेवारी 2024. ठीक आहे, तर आपण एप्रिल पासून जाऊया. आता इथे एप्रिल ला क्लिक केलं तर हा एप्रिल 2023 असेल. ठीक आहे, एप्रिल ला क्लिक केलं, एप्रिल पासून जाऊया आणि व्ह्यू. ठीक आहे, इथे व्ह्यू ला क्लिक केलं की लगेच तुमची पीडीएफ डाउनलोड होते. पूर्वी खूप वेळ लागायचा, आता पटकन होते. बघा इथे डाउनलोड अगेन, बघा डाउनलोड अगेन केली, लगेच WPS मधून तुम्ही ती पीडीएफ बघू शकता. ठीक आहे, या ठिकाणी एप्रिल 23. आता इकडे एप्रिलला जवळपास जेवण दिल्या जात नाही वाटते, त्याच्यामुळे इथे एप्रिलचं काहीच नाही बघा. ओके, चला एप्रिल आपलं झालं. लगेच त्याचा स्क्रीनशॉट मारा किंवा ती पीडीएफ नंतर तुम्ही डाउनलोड फोल्डर मध्ये राहते, कुठे राहते ती पण दाखवून देतो मी तुम्हाला. ती फक्त कोणाला तरी झेरॉक्स वाल्याला द्यायची, पटापटा 12 प्रिंट मारून घ्यायच्या, मस्त रेकॉर्डला ठेवायच्या. नंतर महिना पुढचा, एप्रिल झाला, मेला तर काहीच नसतं, जूनला पण एकच दिवस होता. तरी बघूया जूनला किती होतं. जून, व्ह्यू. ओके, व्ह्यू ला गेलं. ओके, इथे डाउनलोड अगेन करावं लागेल. ठीक आहे, डाउनलोड अगेन केल्याच्या नंतर परत इथे WPS मधून तुम्ही ओपन करायचं. हे ओपन का करायचं, हे फक्त आपल्याला बघण्यासाठी. ठीक आहे, या ठिकाणी बघा बिल आलेलं आहे एका दिवसाचं, कारण 30 तारखेला शाळा सुरू झाली होती. 30 तारखेच्या 28 पट होता. ओके, हे लाभार्थी पण 28 आहे. आता हे बघा केंद्राचे किती आणि राज्याचे किती, हे या ठिकाणी आलेलं आहे. केंद्राचं 1 ते 5चं आणि सेंट्रलचं 1 ते 5चं, सॉरी स्टेटचं 1 ते 5 आणि सेंट्रल. बिल नंबर आहे, किती तारखेला जमा झाले तर 28/7/2023 ला जमा झाले. ठीक आहे, हे बिल नंबर, डेट, किती बिल जमा झालं तर याचं वर्षाचं 23 आणि 35, म्हणजे एका महिन्याचे 23 आणि 35 किती झाले तर हे 38 38 58 रुपये जमा झाले. बरोबर, तर हे जून महिन्याचे, हे जून, आणि इथं 23-24 म्हणजे नक्कीच जून 23 आहे, हे लक्षात घ्यायचं.
ठीक आहे, जून झालं. त्याच्यानंतर जुलै, इथे महिन्यामध्ये जायचं, जुलै म्हणायचं आणि व्ह्यू म्हणायचं. ठीक आहे, व्ह्यू म्हटल्याच्या नंतर लगेच तुमचं डाउनलोड होत होतो. इथे डाउनलोड अगेन बनायचं प्रत्येक वेळेस, कारण त्याचं नाव MPDF म्हणून येतं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला डाउनलोड अगेन म्हणावं लागेल. आता हे जून महिन्याचं आहे बघा, हे जून महिन्याचे आलेले बिल आहेत. हे बघा, सेंट्रल आणि स्टेट, स्टेट 1 ते 5. आता याच्यामध्ये बघा फरक बघा काय आहे जून महिन्याचं. एकदा बिल आलं 1/8/23 ला आणि एकदा आलं 19/3/2024 ला. मग हे कसलं आहे, तर ही मागची राहिलेली माहिती भरण्यासाठी मागे संधी दिली होती बघा, त्याचं बिल परवा 19 तारखेला आलं, 19/3/2024 ला. बघा इथे किती होतं, 48 रुपये आणि हे 73 रुपये. या ठिकाणी तुम्हाला ते एकत्रित मिळतं. आता तुम्ही विड्रॉल कधी केले, आता या मार्च महिन्यामध्ये केले, पण नेमके कोणते कशाचे काय ते काहीच कळेना. कारण मला 1688 रुपये पूर्ण वर्षाचे जमा झाले, पुरवणी बिल ज्याला म्हणतो की नाही आपण. पण नेमकं कोणतं कशाचं काय, तर ते तुम्हाला इथे MDM पोर्टललाच बघायला मिळेल. हा, तर जून महिन्याची या सगळ्यांची टोटल मारायची एवढी झालेली आहे, संपला विषय. ठीक आहे, कारण आपल्या किर्दमध्ये ही तारीख नाही लिहित आपण कोणत्या तारखेला आली ते, ही फक्त आपल्या माहितीसाठी. त्याच्यामुळे यांच्या प्रिंट काढून ठेवणे ना एकदम जरुरीचं आहे. ठीक आहे, 1 ऑगस्टची आणि 1 मार्चची एंट्री. हे कोणता महिना होता, जुलै. आता ऑगस्ट बघा, ऑगस्ट मध्ये सुद्धा 24चं असणार, 1-2 दिवस राहिले असतील. सुरुवातीला कामाच्या गडबडीत झालंच नसणार. इथे बघा, WPS ला गेलो, तुमच्या इकडे जर छोटी शाळा असेल तर इथे 4 एंट्र्या दिसणार आणि मोठी शाळा असेल तर 8 एंट्र्या दिसणार इथे खाली बिल डिटेलच्या. इथे वर बघा, हे वर पहिले तुम्ही किती शिजवलंय ते दिसतंय सगळं इथे. ठीक आहे, आणि एकदम खाली काय असतं, बिल डिटेल असते. आता याच्यामध्ये बघा, पहिलं बिल आलं होतं 4/9/2023 आणि दुसरं बिल आलंय 19/3/2024 ला. म्हणजे हे 1688 रुपये मधले हे पैसे चालू आहेत, 168, 254. हे सगळ्यांची बेरीज मारायची म्हणजे तुमचं ऑगस्टचं क्लिअर झालं. ओके, तर अशा पद्धतीने आता ही PDF कुठे सेव्ह होते. ठीक आहे, ऑगस्ट पर्यंत. आता याच्या पुढचे बिल कुठे भेटतात, आता ही बिल जी आपण डाउनलोड केली, ही बिल आपल्याला कुठे बघायला भेटतील. ठीक आहे, आता हा मेन प्रश्न आहे तुमचा, कारण तुम्ही ज्यांना देणार आहात किंवा तुम्ही स्वतः मारणार असाल, तर या PDF आपल्याला कुठे भेटतील. तर इथून बाहेर पडायचं, आपल्या फाईल मॅनेजरला जायचं. ओके, क्रोम मधून डाउनलोड केले आपण. कशामधून डाउनलोड केले, क्रोम मधून. हे आपलं फोल्डर मध्ये जायचं. फोल्डरला गेल्याच्या नंतर या ठिकाणी डाउनलोड फोल्डर. बरं, हा डाउनलोड फोल्डर मला वरच कसा काय दिसला, डायरेक्ट वरच कसा काय दिसला, तर त्याचं एक कारण आहे, याला सॉर्टिंग लावलेलं आहे मी. सॉर्टिंग म्हणजे काय, की नवीन केलेलं काम वर दिसावं, ते सॉर्टिंग लावलंय. तर ते सॉर्टिंग काय असतं बघा, इथे 3 टिंबाला गेलात ना की इथे सॉर्ट बाय म्हणून आहे बघा. हे सॉर्ट बाय बघा, सुरुवातीला असं होतं. तुमचं सुद्धा असंच, अलाराम, अँड्रॉइड, ऑडिओ बुक्स, हे काही कामाचे नसतात, ते वर असतात. मग ते आपलं शोधायला लागते कुठे येते. त्यापेक्षा ना इथे सॉर्टिंग कसं लावायचं, 3 टिंबाला जाऊन सॉर्ट बाय, इथे मॉडिफिकेशन टाइम किंवा मॉडिफाईड टाइम. मॉडिफाईड हा शब्द लक्षात ठेवा, मोडी, MODI, मोदी. ठीक आहे, मॉडिफिकेशन टाइम. ओके, सध्याच्या काळात हे गरजेचं आहे, लक्षात ठेवा. मॉडिफिकेशन टाइम म्हणजे काय होतं, वरचे वर फाईल दिसते. इथे डाउनलोड मध्ये गेलात, हे बघा, हे आपण 4 महिन्याचे डाउनलोड केले. हे ज्यांना तुम्हाला पाठवायचं ना, त्यांना असं सिलेक्ट करा, सेंड मध्ये जा. सेंड मध्ये गेल्याच्या नंतर व्हॉट्सअपला जा आणि ज्यांना तुम्हाला प्रिंट करण्यासाठी पाठवायचे त्यांना सेंड करा. फक्त त्या ठिकाणी महिना नसतो, बाकी सगळं असते. अशा पद्धतीने तुम्ही बिल डिटेल्स बघायचे आहेत आणि 12च्या 12 महिन्यांची, 11 महिन्यांची प्रिंट मारून ठेवायचे, तर तुम्ही एकदम सुरक्षित राहा.